Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Girlekar. Today we are discussing about financial market. Outcome of this lecture. In today's lecture we will discuss about fee-based financial services such as issue management, portfolio management, loan syndication, advisory services relating to mergers and takeover, and corporate counseling. Students, in previous lecture, we have discussed about fund-based services. In today's lecture, we will discuss about fee-based services such as issue management, portfolio management, loan syndication, advisory services relating to merger and takeover, and corporate counseling. याचा अर्थ असा की फंड बेस्ड सर्व्हिसेस म्हणजे ज्या माध्यमातून फंड प्रोव्हाइड केला जातो. फी बेस्ड सर्व्हिसेस याचा अर्थ असा की इश्यू मॅनेजमेंट म्हणजे सल्ले दिले जातात, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा लोन सिंडिकेशन केलं जातं. अर्थात हे सगळं काय आहे हे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. पण त्या सगळ्याची ऍडवायझरी सर्व्हिसेस ह्या ज्या काही प्रोव्हाइड केल्या जातात त्याची फी आकारली जाते. That's why these services are called as fee-based services. Issue management. Issue management covers marketing of securities, that is, equity shares, preference shares, debentures or bonds. लक्षात घ्या, इश्यू मॅनेजमेंट मध्ये सेक्युरिटीजचं मार्केटिंग केलं जातं किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट ऑफ सेक्युरिटीज केलं जातं इश्यू मॅनेजमेंट मध्ये. आता ह्या सेक्युरिटीज म्हणजे काय, तर सेक्युरिटीज मध्ये इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स इत्यादी येतात. इट इन्व्हॉल्व्स प्री इश्यू, पोस्ट इश्यू मॅनेजमेंट. प्री इश्यू मॅनेजमेंट कॅन बी थ्रू prospectus offer for sale or provide placement. Post issue management, it covers collection of application forms, deciding allotment procedure, share certificate, refund order, etc. लक्षात घ्या, इश्यू मॅनेजमेंट मध्ये म्हणजे एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला तिचे शेअर्स विकायचे आहेत, बॉन्ड्स विकायचे आहेत, तर अशा डिबेंचर्स विकायचे आहेत, अशा कंपनीच्या इश्यू मॅनेजमेंटची सर्व कामं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करून देते आणि त्यासाठी फी आकारते, म्हणून इट इज फी बेस्ड सर्व्हिस आहे. इश्यू मॅनेजमेंट मध्ये दोन टाईप येतात, प्री इश्यू मॅनेजमेंट, पोस्ट इश्यू मॅनेजमेंट. आता प्री इश्यू मॅनेजमेंट मध्ये काय येतं, तर प्रॉस्पेक्टस ऑफर फॉर सेल अँड प्रोव्हाइड प्लेसमेंट. म्हणजे काय, तर शेअर्स जे विकायचे आहेत त्याचं एक माहिती पत्रक अगोदर डिक्लेअर केलं जातं. तर ते प्रॉस्पेक्टस करण्यापासून कुठे शेअर्स विकायचे, प्लेसमेंट कुठे करायची, इथपर्यंतचं सगळं प्री इश्यू मॅनेजमेंट आहे. आणि पोस्ट इश्यू मॅनेजमेंट म्हणजे शेअर्स इश्यू केल्यानंतर collection of application money, deciding allotment procedures, share certificate, refund order या सगळ्या गोष्टी करणं त्याला पोस्ट इश्यू मॅनेजमेंट असं म्हणतात. तर हे सगळं एकत्रित इश्यू मॅनेजमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स करतात बाय चार्जिंग सम फीज. Portfolio management. Portfolio means combination of various securities and investment. Here the merchant banker assists to maintain proper portfolio by having qualification of शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अँड इक्विटी एटसेट्रा. आता पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इट इज इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये वेरियस सेक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंटचं कॉम्बिनेशन तयार करणं म्हणजेच पोर्टफोलिओ असं म्हणतात. मर्चंट बँकर्स जे असतात, इट असिस्ट टू मेंटेन प्रॉपर पोर्टफोलिओ बाय गुड क्वालिफिकेशन ऑफ शेअर्स. चांगले शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि इक्विटीच्या माध्यमातून प्रॉपर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट केलं जातं. लोन सिंडिकेशन, इट रेफर्स टू असिस्टन्स टू गेट टर्म लोन फ्रॉम द प्रोजेक्ट. लक्षात घ्या, इट रेफर्स टू असिस्टन्स टू गेट टर्म लोन फॉर द प्रोजेक्ट. सॉरी, एखादा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला टर्म लोन हवंय म्हणजे मोठ्या कालावधीसाठी कर्ज हवंय, तर अशा वेळेला लोन सिंडिकेशन केलं जातं. इट मे बी ऑब्टेन फ्रॉम सिंगल इन्स्टिट्यूशन
the decision of which financial institution to be approached, and it is given by merchant banking. This is more or less similar to consortium financing, but this work is taken place by merchant bankers as lead manager. It also enables members of the syndicate to share the credit risk associated with particular loan among them. आता लोन सिंडिकेशन म्हणजे काय, तर एखादा प्रोजेक्ट मोठा आहे, त्याला मोठ्या फायनान्सची गरज आहे आणि टर्म लोन हवंय. मग बँका ज्या असतात त्या एकच बँक त्या मोठ्या प्रोजेक्टला फायनान्स करू शकत नाही, कारण क्रेडिट रिस्क आहे त्यामध्ये, म्हणजे रिस्क आहे. मग अशा वेळेला मर्चंट बँकर काय करतात, आपल्याबरोबर आणखी इतर बँका घेतात आणि मर्चंट बँक हा लीड बँकर म्हणून काम करतं. म्हणजे कर्ज त्या बँकेचं असतं, पण त्या बँकेत संपूर्ण 100% कर्ज त्याचंच नसतं, तर तिच्या मागे 8-10 बँका असतात. त्या 8-10 बँकांनी मिळून एकत्रित असं करून कर्ज दिलेलं असतं त्या प्रोजेक्टला. हे लॉंग टर्म लोन असतो, याच्यामध्ये रिस्क असते मोठ्या प्रमाणावर आणि जे काही त्या कर्जावर व्याज आकारलं जातं ते व्याज सर्व बँका वाटून घेतात. याला लोन सिंडिकेशन असं म्हणतात. ही जी सुविधा आहे ती मर्चंट बँकर्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे कन्सॉर्टियम फायनान्सिंग जे म्हणतात ना, एकत्रित येऊन बँका फायनान्स करतात, सेम आहे, बट द वर्क इज टेकन अप बाय मर्चंट बँकर्स ॲज अ लीड मॅनेजर, म्हणून याला लोन सिंडिकेशन असं म्हणतात. Advisory services relating to mergers and takeover. विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऍडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात मर्जर आणि टेक ओव्हरच्या संदर्भात. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ मर्जर अँड टेक ओव्हर? म्हणजे मर्जर करायचं असेल किंवा टेक ओव्हर करायचं असेल तर सल्ला देण्याचं काम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करतात आणि त्यासाठी फी आकारली जाते. पण मर्जर आणि टेक ओव्हर म्हणजे काय? Merger is a combination of two or more company into single company where one survives and other loses their existence. म्हणजे दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येतात आणि एक नवीन कंपनी तयार होते. इट सर्वाइव्स दॅट कंपनी अँड अदर ज्या एकत्र आलेल्या होत्या दे लुजेस देअर एक्झिस्टन्स. A takeover is a purchase of one company acquiring controlling interest in the share capital of another existing company. Takeover म्हणजे काय, तर एक कंपनी वन कंपनी purchase the controlling interest in share capital of the another existing company. एक कंपनी दुसऱ्या कंपनीच्या शेअर कॅपिटल मध्ये शेअर कॅपिटल खरेदी करते. कंट्रोलिंग इंटरेस्ट इन शेअर कॅपिटल ऑफ अनदर एक्झिस्टिंग कंपनी, म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीचं शेअर कॅपिटल खरेदी करते. Merger means two merging companies become history and new firm is established, while in acquisition means only one company becomes history which is acquired and company while acquiring company remains. बघा, मर्जर मध्ये दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येतात आणि त्या कंपन्या हा इतिहास होतो आणि नवीन कंपनी अस्तित्वात येते. पूर्ण म्हणजे त्यांचं अगोदरचं अस्तित्व काहीच राहत नाही. इट इज कॉल्ड मर्जर. पण अक्वायरिंग मध्ये जी कंपनी दुसऱ्या कंपनीला अक्वायर करते, तर अक्वायर्ड कंपनी जी आहे ती हिस्ट्री होते आणि अक्वायरिंग कंपनी शिल्लक राहते. म्हणजे जी कंपनी दुसऱ्या कंपनीचं टेक ओव्हर करते ती राहते आणि जी कंपनी विकली जाते तिचं अस्तित्व संपतं. तर ह्या संदर्भातल्या ज्या हे मर्जर किंवा टेक ओव्हर करताना जे सल्ले आवश्यक असतात ते देण्याचं काम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स करतात. Corporate counseling. It covers activities related to the company such as project counseling, capital restricting, project management, loan syndication, fixed deposit, working capital, lease finance, public issue management. बघा, कॉर्पोरेट काउन्सिलिंग मध्ये काय काय येतं, तर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द कंपनीशी रिलेटेड असलेल्या ऍक्टिव्हिटीज, जसं की प्रोजेक्टच्या संदर्भातलं काउन्सिलिंग करणं, कॅपिटल रेस्ट्रिक्टिंग करणं, प्रोजेक्ट मॅनेजमेंट करणं, लोन सिंडिकेशन करणं, फिक्स डिपॉझिट कुठे करायच्या, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट कसं करायचं,
लीज फायनान्स, पब्लिक इश्यू मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी कॉर्पोरेट काउन्सिलिंगच्या अंडर केल्या जातात. इट प्रोव्हाइडिंग it is providing to every business unit to ensure better performance and stay growth and better image among the investors. बघा कॉर्पोरेट काउन्सिलिंग मुळे काय होतं तर बेटर परफॉर्मन्स, प्रत्येक कंपनीचा परफॉर्मन्स चांगला होतो, त्या कंपनीची वाढ होते आणि एक त्या कंपनीची इमेज तयार होते. आणि ही इमेज तयार होण्यासाठी कॉर्पोरेट काउन्सिलिंग जे केलं जातं ते कॉर्पोरेट काउन्सिलिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करतात बाय चार्जिंग फीज. दॅट्स वाय इट इज कॉल्ड फी बेस फायनान्शियल सर्व्हिसेस. Recall the point. In today's lecture, we have discussed about fee-based financial services. फायनान्शियल सर्व्हिसेसचे दोन प्रकार आहेत, फंड बेस्ड फायनान्शियल सर्व्हिसेस, फी बेस्ड फायनान्शियल सर्व्हिसेस. म्हणजे ज्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून फंड प्रोव्हाइड केला जातो त्याला फंड बेस्ड फायनान्शियल सर्व्हिसेस असं म्हणतात. तर ज्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून फी आकारली जाते किंवा ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्याबद्दल फी आकारली जाते त्याला फी बेस्ड फायनान्शियल सर्व्हिसेस असं म्हणतात. आज इथे आपण 5 सर्व्हिसेस विषयी चर्चा केली. वन वॉज इश्यू मॅनेजमेंट. इश्यू मॅनेजमेंट याचा अर्थ असा की प्रत्येक फॉर्मला कॅपिटल रेज करावं लागतं. हे कॅपिटल किंवा फंड रेज करावं लागतं. दिस फंड इज रेज इन फॉर्म ऑफ इक्विटी कॅपिटल, डेप्ट, डिबेंचर्स एटसेट्रा. सो while issuing the shares to the public, these financial institutions to management of issue. मॅनेजमेंट इश्यू मॅनेजमेंट याचा अर्थ असा की शेअर कॅपिटल इश्यू करत असताना त्याच्याशी रिलेटेड जे काही व्यवस्थापन करावं लागतं ते केलं जातं. देर आर टू टाइप्स ऑफ इश्यू मॅनेजमेंट, प्री इश्यू मॅनेजमेंट, पोस्ट इश्यू मॅनेजमेंट. दोन्ही प्रकारच्या सर्व्हिसेस फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड करतं. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे फर्मचा पोर्टफोलिओ कशा प्रकारे मेंटेन करायचा ते त्या संदर्भातल्या सर्व्हिसेस किंवा त्याचे ऍडवायझरी हे ऍडवाइस दिला जातो किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करून दिलं जातं. आता पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या इक्विटीमध्ये किती, डिबेंचर्समध्ये किती, फिक्स डिपॉझिट किती, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किती, ह्याचे निर्णय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन घेते किंवा तुम्हाला त्या संदर्भात सल्ले देते. लोन सिंडिकेशन म्हणजे ज्या वेळेला एखादा मोठा प्रोजेक्ट असतो, लॉंग टर्म लोन हवं असतं, त्यावेळेला मर्चंट बँक ज्या आहेत त्या तुम्हाला हे लॉंग टर्म लोन स्वतः एकट्या प्रोव्हाइड करू शकत नाहीत. म्हणून इतर बँकांना बरोबर घेऊन मर्चंट बँक लीड मॅनेजर म्हणून काम करते आणि लोन प्रोव्हाइड केलं जातं. ऍडवायझरी सर्व्हिसेस रिलेटिंग टू मर्जर अँड टेक ओव्हर, म्हणजे मर्जर करायचं असेल किंवा टेक ओव्हर करायचं असेल तर अशा वेळेला जे सल्ले आवश्यक असतात ते सल्ले प्रोव्हाइड करायचं काम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करते. आणि कॉर्पोरेट सल्ले म्हणजे आधी मुळात सांगते की कशा संदर्भातले सल्ले तर हे जे सल्ले आहेत तर ते मर्जर करत असताना कशा प्रकारे तुम्ही करावं की करू नये, टेक ओव्हर करावं की करू नये, करत असताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भातले किंवा त्याच्यासाठी ज्या काही ऍक्टिव्ह फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करते. आणि कॉर्पोरेट काउन्सिलिंग म्हणजे कॉर्पोरेटशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसं इश्यू मॅनेजमेंट असेल किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, लोन सिंडिकेशन म्हणजे एकूणच सर्व ऍक्टिव्हिटी ज्या आहेत कॉर्पोरेटच्या त्याच्या संदर्भातलं काउन्सिलिंग या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करत असतात. कशासाठी? टू बिल्ड इमेज ऑफ द कंपनी. कंपनीची इमेज एक तयार करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचं काम financial institution करतात by charging some fees. Therefore, these are all fee-based financial services. So, student, thank you for today. We will meet again in next lecture. Thank you and happy learning to you. Stay safe, stay home.